कुशमण्डल हे श्वेतकमला कुचमण्डल हे धृतकुण्डल धृतकुण्डल ललित कलित ललित वनमाला धृतकुण्डल कलित ललित वनमाला बोला धृतकुण्डल कलित ललित वनमाला जय जय देव हरे जय जय देव हरे बोलो बोलो जय जय देव हरे जय जय देव हरे। एकदा हे जयदेव गोस्वामींनी लिहिलेलं भजन आहे. हे भगवान कृष्णांना एवढं आवडतं. जगन्नाथजी हे कोणी जर म्हणत असेल तर तिथे ते ऐकण्यासाठी प्रकट होतात. फक्त त्यांनी भक्तिभावाने आणि प्रेमाने गायला पाहिजे. आणि एकदा असं म्हटलं जातं की एक महिला आपल्या शेतामध्ये भाजी तोडताना काम करताना त्यांचा मळा होता. त्याच्यामध्ये आपले कामं करताना ती गात होती हे भजन. आणि भजन एवढ्या प्रेमाने जगन्नाथजींचं स्मरण करत करत ती गात होती. आणि ती जशी ते गात गात फिरत होती तसे जगन्नाथजी त्यांच्या मागे 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 फिरत होते. आणि त्यांच्या मागे मागे फिरता 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 जेव्हा त्यांचं वेळ झाली की आता भोग लागायची वेळ आहे, मग जगन्नाथजी तिकडे पाहिजेत ना. मग जगन्नाथजी तिकडे पोहोचले. आणि जेव्हा हे संपलं ऐकून झालं गाणं तेव्हा पुजारी जेव्हा आले जगन्नाथजींकडे तर तेव्हा जगन्नाथजींना जो नवीन कपडे घातले होते तो कपडा फाटला होता एका ठिकाणी. आणि मग ते म्हणायला लागले बाकीचे अरे आत्ता नवीन कपडा घातला फाटला कसं काय, इथे कोण आला होता काय. सगळी चौकशी केली आजूबाजूला की काहीच काय सापडलं नाही की कसं काय फाटेल. तर ते जगन्नाथजी ते भजन ऐकता ऐकता त्या माताजींच्या मागे मागे फिरत होते. तर त्यांच्या एखाद्या काट्याला ते गुंतलं होतं कपडा आणि तो फाटला होता. त्याच्यावरून ते ओळखलं गेलं की जगन्नाथजी यांना भजन एवढं प्रिय आहे की ते ऐकायला जिथे पण गाता तिथे जातील. माझा विचार करा, जर जामनेरचे भक्त एवढे प्रेमाने जर गातील तर काही जगन्नाथजी ऐकायला येणार नाही. तेवढ्या प्रेमाने गा, म्हणजे तुमचं बघून मला पण उत्साह येईल तसं गायला. प्रेमाने गाल की नाही गायला ती गोष्ट दुसरी आहे. पहिल्यांदा ताल सुरामध्ये गा आणि बरोबर उच्चारण करून गा. श्वेतकमला कुचमण्डल हे श्वेतकमला कुचमण्डल हे श्वेतकमला धृतकुण्डल धृतकुण्डल कलित ललित वनमाला धृतकुण्डल कलित ललित वनमाला जय जय देव हरे जय जय देव हरे जय जय देव हरे
दिनमणि मंडल मंडन हे दिनमणि भवखंडन भवखंडन मुनिजन मानस हंस जय जय देव हरे जय जय देव हरे कालिया विषधर गंजन जनरंजनाय जनरंजन यदुकुल नलिन दिनेश जनरंजन यदुकुल नलिन दिनेश जय जय देव हरे जय जय देव हरे मधुमूर नरक विनाशन हे गरुडासनाय गरुडासना सुरकुल कीली निदाना गरुडासना सुरकुल कीली निदाना जय जय देव हरे जय जय देव हरे अमल कमल दल लोचन हे भवमोचनाय भवमोचन त्रिभुवन भुवन निधाना भवमोचन त्रिभुवन भुवन निदाना जय जय देव हरे जय जय देव हरे जनक सुता कृत भूषण
जितदूषण समरशमित दशकंठ जितदूषण समरशमित दशकंठ जय जय देव हरे जय जय देव हरे अभिनव जलधर सुंदर हे जित मंदराय जित मंदरा श्रीमुख चंद्र चकोरा जय जय देव हरे जय जय देव हरे जय जय देव हरे जय जय देव हरे तव चरणे प्रणता वयम् इति भावयाये भावयाये कुरु कुशलं प्रणतेषु जय जय देव हरे जय जय देव हरे श्री जय देव कवेरीदम् श्री जयदेव कवेरीदं कुरुते मुदम् कुरुतामुदम् कुरुतामुदं मङ्गलमुन्वद्गीताम् कुरुतामुदं मङ्गलमुज्ज्वगीतम् जय जय देव हरे जय जय देव हरे जय जय देव हरे
श्वेतकमलकुचमण्डलये श्वेतकमलकुचमण्डलये श्वेतकुण्डलये धृतकुण्डल कलितललितवनमाला धृतकुण्डल कलितललितवनमाला जय जय देवा रे जय जय देव रे जय जय देव रे जय जय देव रे श्वेतकमलकुचमण्डलये जय श्री जयदेव गोस्वामी की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणि प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वञ्चकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्। हरे कृष्णा। किशोर फार खुश आहे आज। हरे कृष्णा। सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या रविवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये। आणि मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती। काय चर्चा केली होती मागच्या वेळेस आपण? ऑनलाईन प्रोग्राममध्ये कोण कोण प्रेझेंट होता? कारण माझ्यासमोर मोबाईल नव्हता। 1 2 3 4 5 6 7 8 ओके। तर आपण जगन्नाथजी भगवंतांच्या काही लीला चर्चा केली आपण। आणि लालबेग आणि सालबेगची स्टोरी घेतली होती, आठवतं? आणि भगवान जगन्नाथ कसे जाती धर्म बघत नाहीत आणि भगवंत प्रत्येकाचं रक्षण करण्यासाठी तत्पर असतात, तिथे येतात। आणि भक्ताची उत्कंठा कशी असते भगवंतांना भेटण्याची, आणि भगवंत त्यांच्यासाठी थांबतात। रथावर कित्येक दिवस भगवंत जगन्नाथ उभे होते।
आणि रथ तिथेच होता, रथ बाहेर निघाला नाही. रथ एका जागेवरून हालत नव्हता. आणि जेव्हा सालबेग आले तिथे त्यांचं दर्शन घेतलं त्यांनी, तेव्हा रथ सुरू झाला. तशा पद्धतीने भगवंतांची विशेष किमया आहे. आपण आज चर्चा करणार आहे, कारण काल एकादशी होती, पण ती विशेष एकादशी होती. कुठली होती? आषाढी एकादशी. आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं एक अभंग आहे. आणि तुम्ही बऱ्यापैकी साजरी केला पण असेल. विठ्ठल मंदिरात गेले होते. आहे इकडे विठ्ठल मंदिर आहे? गेले होते सगळे? दर्शन घ्यायला गेले होते का नाही? टाईम नाही भेटला. गेले होते. कोण कोण गेला होता? अरे वा, बरेच भक्त गेले होते. तर भगवान विठ्ठल हे पांडुरंग ज्यांचं नाव आहे. विठ्ठल म्हणजेच कृष्ण आहेत, जे विटेवर उभे आहेत म्हणून विठ्ठल आहे. पांडुरंग म्हणजेच कृष्ण आहेत, ज्यांचा रंग पंडूर रंगाचा होतो. गोधुली बेलामध्ये जेव्हा कृष्ण चालतात त्यावेळेस गाईच्या पावळांची धूळ कृष्णाच्या अंगावर लागते. आणि वृंदावनची धूळ कशी आहे? थोडी पिंकट रंगाची आहे. आणि त्याच्यामुळे तो रंग तयार होतो. त्याला म्हणतात पांडुर रंग. कृष्णाचं एक नाव पडलं पांडुरंग. पंडूर रंगाचे आहेत. आणि म्हणून कृष्णाचा त्या नावाने विशेष परिचय होतो. जसं तुम्हाला जर म्हटलं की पांडुरंग तर लगेच तुम्हाला विठ्ठल आठवतील. आणि जर तुम्हाला म्हटलं की मुरलीधर तर तुम्हाला लगेच मुरलीधर कृष्ण आठवतील. आहे की नाही? नावामध्ये पण भाव आहे. जसं आई जर मुलाला म्हणते काय रे कार्ट्या, त्या कार्ट्यामध्ये एक वेगळा भाव आहे. आणि बाळ्या त्याच्यामध्ये एक वेगळा भाव आहे. बरोबर आहे? माझा लाल, माझा काळा. ज्या पद्धतीने तुम्ही आवाज देता त्याचा एक भाव आहे. कधी कधी पती लोक आपल्या पत्नीला प्रेमाने हाक मारतात, रसमलाई. हे फक्त पिक्चरमध्ये चालतं बहुतेक नाही. प्रत्यक्ष कदाचित ते एक 9चे 9 दिवस काहीतरी थोडंफार. आणि एक नवरा बायकोला असाच हाक मारायचा, रसमलाई, बर्फी. नाही, गुलाबजामुन नाही. गुलाबजामुन वेगळं नाव होतं. तो काळा असतं ना गुलाबजामुन. म्हणून तुम्ही गुलाबजामुन नाव आठवलं का? बर्फी, रसमलाई, रबडी असं हाक मारायचं होतं. तर त्याचा मित्र एक त्याच्यासोबत आला होता. आणि त्याने विचारलं मित्राला, अरे तू अजूनपर्यंत एवढं वय झालं तरी तू एवढा इंटरेस्टिंग आणि एवढं सगळं रोमॅन्टिक आहेस तू माणूस. बायकोला एकदम मस्त हाक मारतोस, बर्फी, रबडी. तू बोलते ॲक्च्युली काय सांगू तुला, मी मागच्या 5 वर्षापूर्वी तिचं नाव विसरलो आहे मी. आणि नाव तिचं लक्षात राहत नाही. मग आता पंचायत कोण करून घ्यायचे म्हणून जे नाव आलं ते. आणि हा सेम जोक मी अगोदर पण सांगितला होता, तरी पण तुम्हाला नवीनच वाटतोय तो. नाही. तर नावामध्ये भाव आहे. तेच जर तुम्ही गोपीनाथ आवाज दिला, गोपीनाथ, गोपींचे नाथ, म्हणजे फार इंटिमेट भगवंतांचा आपल्या भक्तांचे रिलेशनशिप आहे. यशोदानंदन, त्याच्यामध्ये वात्सल्य भावाने कृष्णांचं नाव आहे. नावामध्ये भाव आहे. तर तसे पांडुरंग जे आहेत विठ्ठल, हे एक त्या भावनेमध्ये तिथे उभे आहेत. भक्तांची वाट बघतायत. जे भक्त येतील, माझं दर्शन घेतील, त्यांना मी आशीर्वाद देईन. आणि आपल्या भक्ताच्या प्रार्थनेवरून ते तिथे थांबलेत. त्या भक्ताचं नाव आहे भक्त, म्हणा मोठ्याने, भक्त पुंडलिक. पुंडलिका वरदेव हरे विठ्ठल तुकाराम जय. आता खूप पूर्वी तेव्हा ते म्हणते पंढरीनाथ महाराज की जय असं म्हणायचे. मग नंतर एका महाराजांनी चालू केलं की नाही, ते महाराज नाही, ते भगवान आहेत. मग त्यांनी चालू केलं पंढरीनाथ भगवान की जय. मग तिथून बाकीचं चालू झालं पंढरीनाथ. आणि मी जेव्हा लहानपणी जेव्हा असं कीर्तन ऐकायचो तेव्हा महाराज ऐकायचो. त्याच्यानंतर मी म्हटलं अरे अचानक बदललं कसं काय. पण मग ॲक्च्युली महाराज पण ठीक आहे आणि भगवान पण ठीक आहे. पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीचे नाथ आहेत. तर पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवंत आले होते. पुंडलिक हा असा व्यक्ती होता
की ज्यांनी आईवडिलांना घरातून हाकलून दिले होते आणि बायकोची सेवा करत होता. बायकोवर त्याचं खूप प्रेम होतं. बायकोचा रंग बदलू नये म्हणून तिला उन्हात पाठवत नव्हता. तिचे हात काळे होऊ नयेत, हात फाटू नयेत म्हणून तिला तो भांडे घासायला लावत नव्हता. तो स्वतः भांडे घासायचा. बायकोचे पाय दुखतील म्हणून तिला काही कामं करू देत नव्हता. तो स्वतः जाऊन कामं करायचा. सांगा, असा नवरा कोणाला नको आहे? पण त्याचे परिणाम पण बघा, की तो एवढा आसक्त होता आपल्या पत्नीला आणि आईवडिलांची हेलसांड करायचा आणि भांडणं खूप व्हायची. आईवडिलांनी त्यांनी घरातून बाहेर काढलं आणि आईवडील मग आता हा घरात असा वागतोय, मग इथे राहून तरी काय करणार, आणि म्हणून ते तीर्थयात्रेला निघाले. आणि तीर्थयात्रेला चालत 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 पंढरपूरकडे चालले होते. त्याच्यानंतर ते गेल्यानंतर याला जाणीव झाली त्याची. नुसतीच जाणीव नाही झाली, त्याच्यामागे काही प्रसंग घडले आणि बरेच लोक पण त्याला म्हणायला लागले, तुझ्या आईवडिलांना हाकलून दिलंस वगैरे वगैरे. आणि मग तो आईवडिलांच्या शोधासाठी निघाला. रस्त्यात येताना एक कुक्कुट मुनींचं एक आश्रम होतं. त्या आश्रमामध्ये थांबला होता तो. बरेच लोक यायचे, विश्रांतीसाठी थांबायचे तिथे. सगळ्यांना अलाउड होतं. तिथे थांबला तो आणि जिकडे जिकडे जायचा, जसा जसा जायचा दोषच पाहायचा. इकडे हे असंच आहे, इथे एवढीच गर्दी आहे, लोक नुसते डोकं टेकतात वगैरे 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 वगैरे. पण तिथे जेव्हा तो रात्रभर थांबला आणि त्याला बाकीचे लोक तर झोपले होते, पण याला एकदम अनकम्फर्ट होतं. झोप लागली नाही याला व्यवस्थित. पहाटे पहाटे सगळे लोक उठण्याच्या अगोदर त्यांनी बघितले की तिथे 3 स्त्रिया आल्या. त्यांचं अंग एकदम काळं-कुट्ट होतं, कपडे असे मलिन झाले होते. त्या आल्या तिथे आणि त्याने पाणी आणलं, सडा मारला, झाडू अगोदर मारली, नंतर सडा मारला. तिथे सडा माहिती आहे ना, पाणी सडा शिंपड नाही, सडा शिंपडला आणि जागा एकदम मस्त क्लीन केली त्यांनी. आणि हे सगळं त्याने केल्यानंतर आश्चर्याची गोष्ट, चमत्कार असं घडलं की त्या स्त्रिया ज्यांचे कपडे असे मलिन होते आणि ज्या काळ्या पडल्या होत्या, त्यांचा चेहरा चमकायला लागला आणि कपडे पण त्यांचे एकदम स्वच्छ झाले आणि एकदम दिव्य तेजस्वी दिसायला लागले. हे त्याला आश्चर्य वाटलं. तो लगेच त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणतोय की मी तुम्हाला येताना बघितले, तुम्ही कशा होत्या आणि आता तुमचं एवढं तेज दिसत आहे, तर हा काय चमत्कार आहे? ॲक्च्युली त्या आश्रममध्ये हा जेव्हा अगोदर आला आणि कुक्कुट मुनींना, महाराजांना भेटला आणि महाराजांना तो म्हणत होता, काय काय विचारत होता आणि महाराजांनी म्हटलं की हा एकदम गया गुजरा आहे. आणि महाराजांनी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तो राहा इथे. त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या ऐवजी त्याला इथे राहण्यासाठीच सांगितलं. आणि जेव्हा त्यांनी रात्री हा दृश्य बघितला आणि जेव्हा तो विचारायला गेला त्या स्त्रियांना की तुमचा हा रूप बदललं कसं काय, काय विशेष, याच्या मागचं काय इतिहास आहे, आणि त्याने सांगितलं की ॲक्च्युली तू आमच्याशी बोलायची तुझ्या लायकीच नाही आहे, पण तुझ्या आश्रमामध्ये थांबला आहेस, त्यांची विशेष कृपा आहे की तू आम्हाला पाहू तरी शकलास किंवा आमच्याशी बोलू तरी शकतोस. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही 3 मोठ्या नद्या आहेत, गंगा, जमुना, सरस्वती, अतिशय पवित्र नद्या आहोत. आणि जो कोणी येतो आमच्यामध्ये स्नान करतो आणि त्याचे पाप आमच्यामध्ये सोडून जातो, आणि त्याच्यामुळे आम्ही मलिन होतो. दिवसभर आंघोळ लोक करतात आणि आमच्यामध्ये पाप सोडून जातात, आणि आम्ही रोज इथे येतो, ते मलिन कपडे आणि मलिन आमचा अवतार घेऊन इथे येऊन या आश्रममध्ये सेवा करतो, वैष्णव सेवा करतो, साधूंची सेवा करतो, आणि त्याच्या प्रभावाने आम्ही स्वतःला पवित्र करतो. हे जेव्हा त्यांनी ऐकलं की ज्या आश्रममध्ये राहून, ज्या साधू संतांच्या संगतीमध्ये
पवित्र नद्या, अपवित्र नद्या ज्या सध्या झाल्या त्यासुद्धा पवित्र होतात. त्या ऋषींची, साधूंची काय महिमा असेल याचा त्याला अनुभव आला. आणि वैष्णव सेवेचं काय महात्म्य आहे हे त्यांनी समजावून घेतलं. आणि त्या देव्यांनी त्यांना सांगितलं, पण तू ही गोष्ट काय समजशील? तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस या गोष्टी काय समजू शकतो? ज्याने आपल्या आईवडिलांना भगवंतांचे एवढे चांगले वैष्णव, त्या वैष्णवांना ते तुझे आई वडील असून सुद्धा तू त्यांना घरातून बाहेर हाकलून दिलंस, तुला हे गोष्टी सांगून काय फायदा? तुला वैष्णव सेवेचं काय महात्म्य? अशा म्हणून त्या देव्या त्याला चांगलंच त्याला खडसावून त्यांनी बजावलं आणि त्या निघून गेल्या. आणि हे जेव्हा त्याला एकदम असा तो जागा झाला की अरे बापरे, मी काय केलं आहे? वैष्णवची सेवेने एवढा फायदा आहे आणि मी काय करतो आहे? आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्यांना उठायची वाट बघत होता की काय सेवा करू मी, कशी सेवा करू. कारण सेवा करण्यासाठी पण एक योग्यता लागते. कारण बऱ्याच वेळा सेवा करायला जातो आणि काहीतरी उलटं झालं तर मग अपराध होऊन बसतो सेवेच्या नावाखाली. म्हणून सेवेची एक ट्रेनिंग पाहिजे. जसं एका ठिकाणी काही मुलं असे आले होते आणि मुलांचा एक उत्साह असतो जेवायला वाढायचं, फळामध्ये भंडारेमध्ये वाढायचा. तर मंदिरामध्ये एक मुलगा असा वाढत होता. मी प्रसाद घेत होतो आणि तो असा वाढायला आला, काहीतरी प्रसाद होता आणि वाढताना त्यांनी असा वाढत होता. त्याचा हात होता इकडे त्याला असं दिलं आणि इकडे त्याला असं देतो. तो तुझ्या उलटा हात असा त्यांनी चमचा असा केला, असा होता तुमचा, त्यांनी असं केला. तर मी त्याला म्हटलं, अरे मी जिवंत आहे अजून. उलट्या हाताने मेलेल्या माणसाला देतात, माहिती आहे ना, पिंडदान. त्याला म्हटलं मी जिवंत आहे अजून, असं नको वाढू, असं वाढ. तर तो असं एकदम, त्याला समजलं नाही काय झालं. आणि त्याला ते एवढं वाईट वाटलं, हे मला नंतर कळलं. तो खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला भक्त आहे तो. नंतर आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मला एवढं वाईट वाटलं की मी मंदिरात येणंच बंद करून टाकलं. म्हटलं शाबास. म्हटलं मग त्याच्यानंतर काही दिवस मी आलोच नाही. मग नंतर मलाच वाटलं की याच्यात माझंच नुकसान आहे. आणि मग मी परत यायला लागलो. आणि मग परत मी मंदिरामध्ये आल्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला. पण माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला बघायला आपले प्रभूजी रोज यायचे, जगन्नाथ बंधुभाऊ यायचे आणि सेवा करायचे, मला प्रसाद घेऊन यायचे आणि मला विचारायचे फोन करून. मला ते खूप मस्त वाटलं की माझी एवढी काळजी घेत आहेत. मग त्याच्यानंतर मी मंदिरात यायला लागलो. मी त्याच्यानंतर मंदिर कधीच सोडलं नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं, म्हटलं बापरे, परत कोणाला बोलू नये असं वाटतं आहे मला. पण जर ट्रेनिंग नसेल तर उलटा होऊ शकतो त्याचा परिणाम. परत ही पण ट्रेनिंग पाहिजे की सेवा करताना किंवा व्यवहार करताना काहीही होऊ शकतं. बोलण्यामध्ये एखादी गोष्ट एवढी गंभीरतेने लावून घेऊ नये. ही महत्त्वाची ट्रेनिंग आहे. नम्रता ही महत्त्वाची ट्रेनिंग आहे. कारण व्यवहारामध्ये कुठे ना कुठे तुम्ही म्हणता ना की भांड्याला भांडं आहे की नाही. आणि ज्यांना भांडं वाजवण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांचे भांडे जास्त वाजतात, आहे की नाही. आता भांडे सगळ्या माता लोक घासतात म्हणून तुम्ही माताजीकडे बघून हसू नका की त्याच भांडं वाजवतात, त्यांच्यामुळे भांडणं होतात, असं नाही. पुरुषांसाठी पण काहीतरी एक काढून टाका, नवीन तयार करा काहीतरी. डोक्याला डोकं लागलं, पुरुष लोक फार डोकं लावत असतात ना. डोक्याला डोकं लावलं म्हणजे डोकं खराब होतं, किंवा डोक्याला डोकं लावलं म्हणजे डोकं फुटतं, असं होतं खूप वेळा. ही पण ट्रेनिंग आहे की कशा छोट्या छोट्या गोष्टीने आपण वाईट वाटून घेऊ नये. किंवा कधी एखादा ओरडला, कधी एखादा रागावला, आपल्या फायद्यासाठी आहे ते, हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण, आहे की नाही. नाही तर खूप वेळा वाईट वाटतं. आपल्याला कधी काय वाटेल हे कोणालाच माहिती नाही आहे. आणि आपल्याला काय वाटलं हे दुसऱ्याला काय वाटलं की नाही वाटलं हे काय माहिती नाही आपल्याला. त्याच्यामुळे जरी वाटलं तरी पण त्याला सांगायला पाहिजे. भले आपल्याला त्याला पटलं नाही पटलं, पण आपल्याला वाटलं
ते त्याला सांगून टाकायला पाहिजे की प्रभूजी असं असं घडलं, तुम्ही अशाच्या बोलण्याने मला असं असं वाटलं. मग ते त्याचं क्लॅरिफिकेशन देतील की नाही ते असं होतं, याचं कारण असं आहे की नाही. मग सकाळ होईपर्यंत वाट बघितली आणि मग कुकुट मुनींची वाट बघत होते की ते कधी भेटतील मला बोलायला. आणि मग त्यांना जाऊन ते सगळे त्यांनी इतिहास सांगितला की काल असं असं सकाळी पहाटे असं असं घडलं, ह्या गोष्टी घडल्या, अशा असं झालं होतं. आणि तेव्हा कुकुट मुनी त्यांना म्हटले की हो वैष्णव सेवेचं महात्म्य आहे, पण तुला हे सांगून काय फायदा. परत ते त्याला खडसवायला लागले, त्याला रागवायला लागले. तू अतिशय भयंकर अपराध केला आहे, तुझ्या आईवडिलांना घरातून बाहेर काढले जे भगवंतांचे खूप चांगले भक्त आहेत. वैष्णव सेवा हा सर्वोच्च धर्म आहे आणि सर्वात महत्त्वाची सेवा आहे की जी भगवंतांना खूप आवडते. भगवंतांना जर आपण खुश करू इच्छितो, संतुष्ट करू इच्छितो आणि जर वैष्णवांना संतुष्ट करत नाही किंवा वैष्णवाची सेवा करत नाही, भगवंतांना संतुष्ट करणं फार कठीण. एखाद्या मुलाला तुम्ही चॉकलेट द्या किंवा त्याची थोडी स्तुती करा, त्याचे पॅरेंट्स त्यांना जास्त खुश करायची गरज नाही, ते ॲटोमॅटिकली खुश होऊन जातात. अरे हा चांगला माणूस आहे, माझ्या मुलांना चॉकलेट देतो, माझ्या मुलांबद्दल चांगलं बोलतो, खुश होतात. तसं वैष्णव भगवंतांचे मुलं आहेत. आणि एकदम ठिकाणावर आला आणि लगेच परत वापस निघाला आईवडिलांना शोधण्यासाठी. शोधतोय. ॲक्च्युली काय झालं, त्याला काही अशी तो पण त्या आईवडील पण त्याचे तीर्थाला गेले ना, त्याला पण वाटलं मी पण जाऊ तीर्थाला. तो पण तीर्थाला निघाला होता. रस्त्याला येताना त्यांनी कुकुट मुनीच्या आश्रममध्ये हा प्रताप बघितला. डोळे उघडले, खाडकन आईवडिलांना शोधायला निघाला. आईवडिलांना शोधता एका ठिकाणी आलं आणि कळालं की इथे आईवडील थांबलेत. एका आश्रममध्ये एकाच्या आश्रयाला थांबले होते. तिथे जाऊन त्यांची समोर दंडवत प्रणाम टाकला, लोटांगण घातलं, माफी मागितली, रडला आणि आईवडिलांना घेऊन आला वापस. आईवडील म्हटलं की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जायचं आहे, तेवढं तर काम करू शकतोस. आईवडिलांसोबत दर्शनला गेला, तिकडेच स्थायिक झाला, तिकडेच निवास केला आणि तिकडे एक ठिकाणी कुटी बांधून तिथेच राहायला लागला. आईवडिलांची छान सेवा चालू केली आणि भगवान पांडुरंगांचा नामस्मरण सुरू केलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान विठ्ठल 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 नाम. विठ्ठल तर तेव्हा विठ्ठल झाले नव्हते, पण भगवान कृष्णांचं नाम सुरू केलं. आणि त्याच प्रसंगामध्ये भगवान कृष्ण आपल्या पत्नी रुक्मिणीला शोधता त्या रुसल्या होत्या आणि त्यांना शोधत इकडे आले, दिंडीर वनामध्ये आले. आणि भगवंतांनी बघितलं की बायकोला शोधायला चालू आहे, सोबत जाता एक दुसरं काम करून घेऊ. माझा एक भक्त माझी वाट बघत बसला. तिथे आले आणि आवाज दिला बाहेरून, पुंडलिका मी आलोय तुझ्या भेटीसाठी. म्हटलं कोण? अरे मी कृष्ण. थांबा थोडी सेवा बाकी माझ्या आईवडिलांची, तेवढं पूर्ण करतो आणि मग येतो बाहेर. तोपर्यंत मी काय करू? तोपर्यंत तुम्ही या विटेवर बसा. आणि फेकली वीट. अरे पकडली नाही, राहा त्याच्यावर उभं. आणि भगवंत त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिक थोड्या वेळाने बाहेर आला आणि भगवंतांना साष्टांग दंडवत प्रणाम केला. आणि भगवंता तुम्ही दर्शन दिलं, त्यांची खूप सुंदर शब्दामध्ये स्तुती केली. आणि मग भगवान कृष्ण म्हटले की मी खूप खुश आहे तुझ्या सेवेने, तू मला खूप खुश केलंस, सांग काय पाहिजे. ते म्हटले की भगवंता तुम्ही आलेत ना, तुम्ही इथेच थांबा. आणि इथे केव्हापर्यंत? जोपर्यंत तुमचे भक्त येतील. पुढच्या युगामध्ये आणि कलियुगामध्ये पण तुमचे भक्त येतील, त्यांना दर्शन देत राहील.
भगवान म्हटलं ठीक आहे तथास्तु. आणि भगवंत थांबले तिथेच. स्वयंभू विग्रह येते, प्रत्यक्ष विठ्ठल थांबले आणि त्यांचा विग्रह रूपामध्ये रूपांतरण झालं. हे पुंडलिक मागच्या जन्मामध्ये मुचकुंद नावाचे राजा होते. ते मुचकुंद राजा जे भगवान कृष्ण जेव्हा कालयवन आणि जरासंध या दोन्ही राजांनी एकदाच आक्रमण केलं होतं, जेव्हा कृष्ण मथुरेमध्ये होते. आणि जेव्हा त्यांच्यावर आक्रमण केलं तेव्हा त्या राजांना चकमा देण्यासाठी युद्ध न करता कृष्ण युद्धातून पळून गेले. आणि कालयवन त्यांच्या मागे लागला कृष्णाला पकडून त्याला मारण्यासाठी. आणि कृष्ण पळत होते आणि कालयवन त्यांच्या मागे पळत होता. तो कालयवन कृष्ण पलटा डोंगराळ भागामध्ये गेले. तिथे एका गुफेमध्ये घुसले आणि त्या गुफेमध्ये हे मुचकुंद नावाचे राजा झोपले होते. त्यांच्या अंगावर आपली शॉल टाकली आणि लपून राहिले. आणि कालयवन तिकडनं पळत आला, गुफेमध्ये प्रवेश केला आणि बघतो तर काय, इथे कृष्ण झोपला आहे असं त्याला वाटलं. दमलाय आणि इथे येऊन झोपला आहे. आणि त्याला खूप राग आला की एक तर युद्धातून पळून येतो आणि इथे येऊन झोपतो. आणि त्याने जोराने लात मारली. कोणाला लात मारली? मुचकुंद राजा. आणि मुचकुंद राजा उठले. लात मारून कोणाला उठवा बघा कसं वाटतंय. उद्या प्रयोग करा, नवऱ्याला सांगा नाही तर बायकोला सांगा. असं काय कोण करणार नाही, पण तुम्ही मुलांना करू शकता. मग मुलांच्या शिवाय आहे का? कसं वाईट वाटतंय. अरे लात मारून उठवणं हा काय प्रकार आहे का? लात मारली जोरात. आणि एक किती निद्रेमध्ये होते ते, एकदम डीप स्लीप, घोर निद्रेमध्ये होते. लात मारली जेव्हा तेव्हा त्याची झोप भंग झाली आणि डोळे पुसत जेव्हा ते उठले आणि उठल्याबरोबर त्यांच्या डोळ्यातून एक दिव्य तेज बाहेर आलं. एक भयंकर अंगार बाहेर आला, अग्नी. आणि त्या अग्नीने कालयवन तिथेच जळून भस्म. आणि कृष्ण बाहेर आले. आणि जसं कृष्ण बाहेर आले, मुचकुंद राजाने बघितले की भगवान कृष्ण स्वतः आले. त्यांना प्रणाम केला आणि सांगितले की भगवंता तुम्ही मला खास दर्शन देण्यासाठी येत आले, खूप खूप धन्यवाद. माझ्याही डोळ्याचे पारणे फिटले. आणि भगवान कृष्ण विचारतात की पण हा काय तुझ्यामध्ये चमत्कार आहे की तुझ्या डोळ्यातून कसा तेज निघाला, जसं काही माहीतच नाही असं विचारताय कृष्ण. मला काय स्टोरी सांग. आणि मुचकुंद राजा म्हणतात भगवंत तुम्हाला सगळं काय माहिती आहे, पण तरी तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतो. पूर्वी मुचकुंद राजा आहे, मी आपलं राज्य करत होतो. त्यावेळेस स्वर्गावर राक्षसांचं आक्रमण झालं आणि देवतांनी माझी युद्धकला पाहून, शौर्य पाहून मला मदतीसाठी बोलवलं. मी पृथ्वीवरचा राजा आहे मुचकुंद म्हणताय, पण मला स्वर्गामध्ये बोलवलं त्यांच्या बाजूने नेतृत्व करण्यासाठी, असुरांची युद्ध करण्यासाठी. म्हणजे एवढे शक्तिशाली पूर्वीचे राजा असायचे पृथ्वीवरचे. मला बोलवलं आणि मी गेलो आणि मी तिथे जोरदार युद्ध झालं. युद्ध खूप वेळ चाललं, खूप दिवस चालले, खूप महिने चालले युद्ध. आणि त्या युद्धामध्ये असुरांचा पराभव झाला. असुरांना हरवलं, मारलं, असुर पळून गेले आणि देवता विजयी झाले. त्यावेळेस इंद्र माझ्यावर खूप खुश होते आणि इंद्राने मला आशीर्वाद दिला. आणि इंद्र म्हटले की मागा तुम्हाला काय पाहिजे, मी सगळं काही तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळेस इंद्राने मुचकुंद राजाने म्हटलं की मला तुम्ही वरदान देण्याच्या अगोदर एवढं सांगा की माझं आयुष्याचं किती क्षण बाकी आहेत, किती वर्ष बाकी आहेत, किती महिने बाकी आहेत. आणि तेव्हा नाही ती दुसरी स्टोरी. इंद्राला विचारलं की इंद्राने सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे. तर त्यांनी म्हटलं की मला माझ्या राज्यामध्ये परत जायचं आहे असं म्हटलं मुचकुंद राजामध्ये. आणि इंद्र म्हटले की तुमचं राज्य गेलं, कारण तुम्ही स्वर्गामध्ये एवढं महिने राहिले, म्हणजेच त्या वेळामध्ये पृथ्वीचं अनेक वर्ष नाही युग निघून गेले. कारण पृथ्वीचा कार्यकाळ आणि स्वर्गाचा कार्यकाळ याच्यामध्ये फरक आहे. पृथ्वीचा जेव्हा 1 वर्ष होतो तेव्हा स्वर्गातला 1 दिवस होतो.
तर स्वर्गातला जर महिना झाला तर इथे किती वर्ष निघून गेले? 30 वर्ष. आणि जर अनेको महिने जर युद्ध तिकडे चाललं असेल तर इकडे तुझे नाते संबंधी मुलं पुत्र सगळे निघून गेले, तुझं राज्यबिज्य सगळं गेलं. आणि त्यांनी म्हटलं की माझ्या कोणीच नाही आहे इथे, तर मी तिकडे राज्यात जाऊन करणार काय, मला ते ओळखणार पण नाही. मग ते म्हणतात की मी युद्ध करून खूप थकलो आहे, मला तुम्ही एकच आशीर्वाद द्या की मला अशी जागा निवडून द्या की जिथे मी झोपेन आणि मला कोणी येऊन डिस्टर्ब करू नये. आणि जो कोणी मला डिस्टर्ब करेल त्याला माझ्या दृष्टीने मी जाळू शकेन. आणि इंद्राने म्हटलं तथास्तु. आणि तेव्हापासून मी इथे मस्तपैकी आराम करतोय, झोपलेलो आहे. पण हा मला उठवायला आला. कधी कधी असं होतं ना, भक्त लोकांनी ही स्टोरी माहिती असते आणि मग ते कधी कधी झोपलेले असतात आणि मग त्याला कोणतरी अचानक उठवायला येतो आणि उठवायनंतर तो असं बघतो की जसं काय आता मुचकुंदासारखा जाऊन भस्म करू नये. मग कधी कधी भक्त स्वतःला मुचकुंद समजतो आणि समोरच्या व्यक्तीला कालयवन. हां, कधी कधी भक्त लोक पण अशी रागावतात आणि मग समोरच्या व्यक्तीला काय म्हणतात माहिती आहे, तर दाखवू का माझा नरसिंह अवतार. असे पण भक्त लोक कधी कधी डायलॉग मारत जातात. पण ॲक्च्युली आपली तुलना एवढी मोठ्या लोकांची करू नये. तर मग हे मुचकुंद राजा होते ज्यांना फक्त एवढी तरी सेवा केली देवतांची, वैष्णव सेवा घडली. तर वैष्णव सेवा ही पहिल्यापासून होती त्यांच्याकडे. देवतागण हे वैष्णव आहेत, कर्ममिश्रित भक्त आहेत. आणि स्वर्गाचा राज्य चालवणं, मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवणं ही भगवान कृष्णांना पण हे आवडतं, त्यांची पण एक जबाबदारी आहे. म्हणूनच देवतांवर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा भगवान कृष्ण त्यांना मदत करायला येतात. भगवान विष्णू तिथे सुदर्शन चक्र घेऊन येतात. तर भगवंतांच्या बिहाफ त्यांनी काम केलं होतं म्हणून त्यांना आशीर्वाद दिला. आणि भगवंत म्हणतात कृष्ण की तुला काही मिळालं नाही एवढं सगळं करून, तू फक्त झोपला आहे. आणि म्हणून कृष्ण असे मनात विचार करत होते की तुमने एवढी चांगली सेवा केली पण त्याचं तुला योग्य पारितोषिक मी दिलं नाही आणि योग्य पारितोषिक मिळालं पाहिजे. तुझी महिमा लोकांना कळायला पाहिजे. आणि म्हणून तेव्हा मुचकुंदाला जेव्हा दर्शन दिलं कृष्णाने तेव्हा त्याचा उद्धार केला. त्यांना वैकुंठात न पाठवता त्यांना पुन्हा जन्म दिला भगवंतांनी, कारण त्यांना ग्लोरिफाय करायचं होतं. आणि तो मुचकुंद राजा पुढच्या जन्मामध्ये पुंडलिकाच्या रूपामध्ये आले. आणि म्हणून आता पुढे जाऊन कृष्णाने त्यांना असं ग्लोरिफाय केलं की भगवान विठ्ठलांच्या सोबत पुंडलिक नाव आलंच पाहिजे. पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल. आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जेव्हा जातात भक्त तेव्हा पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जात नाही. ही भक्तांची महिमा आहे. भक्तांची महिमा भगवंत दाखवतात आणि भगवंतांची महिमा भक्त दाखवतात. म्हणून भक्त आणि भगवंत या दोघांचा संबंध फार घनिष्ठ आहे. असं आपण स्वतःसाठी समजू नये. भक्त आणि भगवंत ऐकलं का? प्रभूने काल सांगितलं काय सांगितलं? भक्त आणि भगवंताचा संबंध फार दृढ आहे. म्हणून मी भक्त आहे, सावधानीने माझ्याशी व्यवहार करा. नाही, आपण स्वतःला असा वैष्णव म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नये. इतरांना आपण वैष्णव समजून त्याच्याशी व्यवहार करावा की नाही, हा व्यक्ती भगवंताचा खूप चांगला भक्त आहे, माझं कर्तव्य आहे की मी त्याची सेवा केली पाहिजे. मग सुरुवातीला मुचकुंद राजांनी जी सेवा केली ती देवतांची सेवा केली. आणि देवता हे भगवंताचे शुद्ध भक्त नाही आहेत. कर्म मिश्रित भक्त म्हणजे काय? जे भगवंताची भक्ती तर करतातच, भक्तियुक्त कर्म करतातच, पण त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी पाहिजे मोबदल्यात. आणि त्या इच्छेने ते भगवंताची सेवा करतात. आणि भक्तीचे ज्या पद्धतीने भगवंतांच्या प्रती आसक्ती आहे त्याचे काही
थर असतात, लेवल असतात, स्तर असतात. फिअर, डिझायर, ड्युटी अँड लव, हे 4 लेवल आहेत. पहिला आहे भय, दुसरा आहे इच्छा, तिसरा आहे कर्तव्य आणि चौथा आहे प्रेम. या 4 प्रेरणा आहेत कुठले पण कार्य करण्यासाठी. भय, इच्छा, कर्तव्य, प्रेम. मुलं शाळेमध्ये गृहपाठ घेऊन येतात, कुठलं कारण आहे 4 पैकी? भय. कुठला मुलगा प्रेमाने जातो शाळेमध्ये? हो सर, भय असं त्याच्यामध्ये. भयापोटी तो चांगलं करतोय. पण भयाने एखादं कार्य करणं हे सगळ्यात लो लेवलची प्रेरणा झाली, सगळ्यात खालच्या स्तराची काय म्हणतात प्रेरणाच, कार्य करण्यासाठी जे आपल्याला इन्स्पिरेशन ज्याला म्हणू आपण, ती झाली भय. देवासमोर डोकं टेक, डोकं टेक, डोकं टेक, नाही तर देव कान कापेल. हे लहानपणापासून ऐकत आलो आहे. माझा प्रश्न आहे की कानच का बरं, नाक का बरं? कान कापेल का बरं, कानच का बरं? कान बरं असतो पकडायला असा. कानावरच काय एवढं समजत नाही मला. लग्नामध्ये पण कान पिळतात ना, त्याच्यामुळे काय हिस्ट्री माहिती नाही आहे. कान, कान कापेल देव. मग हा काय झाला, भय झाला की नाही? मग भयापोटी म्हणतो हा नाही नाही, देवाकडे नमस्कार करतो. आपण पण करतो ना देवाला, देवाची आराधना करतो. आई वडिलांपासून करत आलेले बरं का, ते करावं लागतं. हां, नाहीतर काय अपराध, काय अपशकुन घडला तर पोरं बिरं बाहेर फिरतात, काय झालं तर आहे की नाही. लग्नाचा वराड निघतोय, इथे कुठेतरी अमकी देवी आहे, इकडे तमकी देवी आहे, तिथे नारळ टाक, नारळ टाक का, नाहीतर काय अडथळा आला तर, असं करतात ना. ही याची इन्स्पिरेशन काय आहे? भगवत देवतांप्रती नतमस्तकता आहे, पण त्याची मागची प्रेरणा काय आहे? भय. हे सगळ्यात निकृष्ट प्रेरणा आहे भगवंतांप्रती एखादं कार्य करण्याची. दुसरं काय सांगितलं? इच्छा. इच्छा थोडं त्याच्यापेक्षा बरं आहे की घाबरत नाही तो, पण त्याला काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. मग कुठे नाही द्यायचं, देव देतो, देव देतो. इच्छापूर्ती हनुमान. हां, इच्छापूर्ती हनुमान. तिकडे अमळनेरला एक मंदिर आहे हनुमानचं आणि एक देवीचं मंदिर आहे, दुर्गा. त्या इच्छापूर्तीच्या समोर त्यांनी काहीतरी लावलं आहे असं, तुरंत असं काहीतरी, लवकर इच्छापूर्ती असं काहीतरी लिहिलं त्याने. एक ठिकाणी हनुमान होतं, हनुमानचं नाव लिहिलं होतं त्याने, इन्स्टंट हनुमान. त्या हनुमानचं नाव होतं इन्स्टंट हनुमान. म्हणजे इन्स्टंट, जसं कसं असतो इन्स्टंट इडली, इन्स्टंट जिलेबी, तसं इन्स्टंट हनुमान. तुमच्या इन्स्टंट इच्छा पूर्ण करणारे हनुमान आहेत. इन्स्टंट हनुमान, अर्जंट हनुमान असं नाव. इच्छा पूर्ण करतात. जागृत देवस्थान. हां, जागृत इच्छापूर्ती हनुमान असं येतं. जागृत इच्छापूर्ती हनुमान अमळनेरला आहे. मग इच्छा काहीतरी असेल ती पूर्ण करण्यासाठी आपण भगवंतांकडे जातो. मग काय काय इच्छा घेऊन येतात भगवंतांकडे लोक? आता मुरलीधर मंदिरामध्ये भरपूर लोक येतात आणि ती एवढीशी बासरी असते, किती बासऱ्या पडलेल्या असतात, बापरे. त्यांना कोण पुजारी सांगतो आणि कोण ब्राह्मण सांगतात काय माहिती. बासरी घेऊन येतात, कृष्णाला बासरी वाहा, एक दिवा घेऊन येतात आणि मग एक काहीतरी काय जणी तर काय करतात माहिती आहे का, एवढीशी पुडी असते कागदाची, त्याच्यामध्ये एवढी राई, एवढं जिरा, एवढं हळद, एवढं तीळ,
एवढं तूर डाळ असं एवढं 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 अशी एक थैली भरून आणतात. देवाजवळ असं सगळं खोलून 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 त्या टेबलावर ठेवतात. आता खोलून खोलून ठेवलं आणि ते गेलं. आता काय कराल त्याचं सांगा. एवढी डाळ म्हटलं अरे काहीतरी एवढ्यापेक्षा एकच काहीतरी जर आणला असता. नाही परवडत, एक साखर तरी घेऊन या बाबा, एवढं कमी ते आत पाव घ्या, त्याला नका पाव किलो आणू, एकच आणा, काहीतरी बघून त्यांना ज्यूस करून ते पाजू आम्ही. पण नाही ते एवढं एवढं पुढे ते बघूनच असं वाटतं की आता काय करावं याला. असे लोक आहेत. हे सगळ्या इच्छापूर्तीचे आहे. काही काही मुलांचं लग्न जमत नाही. आज मोठा प्रॉब्लेम आहे तो. मुलांचं लग्न न जमलं हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आज. मुलीच मिळत नाही त्यांना लग्नाला. मग ते असं काहीतरी घेऊन येतात, एखादा मोराचा पीस मुरलीधरांना. मोराच्या पीसच्या बद्दल मला एक चांगला पीस अशी त्यांची इच्छा असते. आता पीस शब्द तुम्हाला जास्त आवडला का? म्हणजे जास्त प्रचलित दिसतो येतो पीस. आता तुम्ही सांगा किती घाट्याचा सौदा आहे भगवंताजवळ. तुम्ही एक नुसतं मोराचा पीस आणला आणि मला कृष्णांना म्हणाल तुम्ही की मला एक चांगला पीस. शक्य नाही ते. भगवंत पण तुम्हाला असा एक रद्दीतलाच पीस देणार आहेत. इच्छापूर्ती करण्यासाठी. तिसरी प्रेरणा काय? तिसरं इन्स्पिरेशन कर्तव्य. माझं कर्तव्य आहे. मुलांच्या प्रती कर्तव्य आहे, आईवडिलांच्या प्रती कर्तव्य आहे, पतीपत्नींच्या प्रती कर्तव्य आहे, वैष्णवांच्या प्रती कर्तव्य आहे, गुरूंच्या प्रती कर्तव्य आहे. मला हे करावं लागेल, मला हे करायचं आहे का? नाही, माझं कर्तव्य आहे ते. मग जसं भक्तीमध्ये आल्यानंतर भक्तगण काही सेवा वाटून घेतात आहे की नाही. प्रोग्राम सुरू व्हायच्या अगोदर मग काही विशेष भक्त आहेत, ते म्हणतात हा आमचं कर्तव्य आहे. काय लवकर जाऊन स्वयंपाक करावं लागेल ना, कुकिंग करावं लागेल ना, सगळे भक्त येतील ना, वगैरे वगैरे, सब्जी कटिंग हे सगळे. ते म्हणतात नाही नाही माझी सेवा आहे, माझं कर्तव्य आहे. मग प्रोग्राम झाल्यानंतर सगळं काय झाल्यानंतर सगळ्या माताजींची काही काही आपली टीम असते, ते म्हणतात नाही 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 याच्यानंतर आमची सेवा आहे. मग कोणी झाडू मारतं, कोणी पोछा मारतं, कोणी भांडे साफ करतं, कोणी शिल्लक राहिलेला प्रसाद साफ करतं सगळ्यांना वाटून देण्यासाठी. प्रजेला किती हसू येतं बघा. प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या सेवा आहेत. मग काही जण हॉल अरेंज करतं, काही जण हॉल वाइंड अप करतं, खुर्च्या वाइंड अप करतं. प्रत्येकाच्या आपापल्या सेवा आहे त्या. पण ह्या सेवा एक्झॅक्टली जर कर्तव्याच्या रूपामध्ये घेतलं की नाही माझं कर्तव्य आहे म्हणून मी करतो, मग या कर्तव्यामागे इच्छा नाही. बरं, कर्तव्याच्या मागे इच्छा नाही आहे काहीच, की मी जर एवढं चांगलं कर्तव्य केलं तर मला बक्षीस मिळेल. प्रोग्रामनंतर माझं अनाऊन्समेंट होईल की ह्या प्रोग्रामचं आज अरेंजमेंट करणारे सो अँड सो भक्त, हरिबोल हरिबोल हरिबोल. आजचे प्रसादम बनवणारे हे आणि हे भक्त, हरिबोल हरिबोल हरिबोल. आजचे भांडे घासणारे ह्या माताजी, हरिबोल हरिबोल हरिबोल. असं काही इच्छा नाही आहे ना. असेल तर सांगा, आपण तसं पण करू. नाही ना. म्हणजे तुम्ही कर्तव्याच्या स्तरापासून वर गेलेले आहेत, हो की नाही. कारण कर्तव्याच्या वरचा थर आहे प्रेम. आई वडील मुलांची सेवा करतात, कर्तव्य त्यांचं. मुलं आईवडिलांची सेवा करतात, कर्तव्य त्यांचं. नातेवाईक एकमेकांची सेवा करतात, कर्तव्य त्यांचं. हे इच्छेपेक्षा वर आहे आणि भयापेक्षा वर आहे. मी जर वडिलांचं काम केलं नाही तर वडील मला मारतील. भयाने करणारं काम याच्यामध्ये काय तेवढा जवळीक नाही आहे. इच्छेपुरती जर मी वडिलांचं हे काम केलं तर मला 10 रुपये मिळतील, हे पण जास्त आकर्षण करणार नाही. पण मुलगा जर म्हणतो की नाही माझं कर्तव्य आहे, वडिलांनी मला काय देवो किंवा नसो देवो मी करणार, याच्यात जास्त जवळीकपणा आहे. पण एखादा म्हणतो की त्यांनी माझ्याशी कसंही वागो, त्यांचं कर्तव्य त्यांनी कसंही करो, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मी ते करणारच.
हे कर्तव्याचे पण पर्याय आहे. मला जर वडिलांनी चांगली स्टायपन दिले नाही, पैसे दिले नाही, काळजी घेतली नाही, पण माझं कर्तव्य की आईवडिलांची सेवा करणं हे तो बघतोय. आणि वडिलांनी जरी कर्तव्य नाही केलं तरी माझं मी कर्तव्य करेन, कारण माझ्या वडिलांवर माझं प्रेम आहे. प्रेम. तसं भगवान कृष्णांनी मला काय देवो की नसो देवो, माझं कृष्णांवर प्रेम आहे. ही सगळ्यात वरची भावना आहे भगवंतांप्रती आदान प्रदान करण्याची, आणि हे कार्य केलं. मग इथे देवता जे आहेत, कुठून आलो आपण, हे देवता कुठल्या स्तरामध्ये येतात कृष्णाच्या प्रती सेवा करण्यामध्ये? तिसऱ्या, कर्तव्य. ते भीतीने कृष्णाची सेवा करत नाही, इच्छेने सेवा करत नाही, पण ते म्हणतात की दिस आर आवर ड्युटीज. का? इंद्राची ड्युटी आहे पाऊस पाडणं, वायुदेवाची ड्युटी आहे हवेचं नियंत्रण करणं, सूर्यदेवाचं नियंत्रण आहे पूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश देणं, चंद्राचं कर्तव्य आहे काय देणं? शीतलता देणं आणि रस प्रदान करणं. रस, चंद्र रस प्रदान करतो. अशा पद्धतीने प्रत्येक देवतांचं आपापलं कर्तव्य आहे. आणि भगवंतांच्या या सृष्टीच्या मॅनेजमेंटमध्ये देवतागण हे HODs आहेत. HODs, हेड ऑफ द डिपार्टमेंट. आणि त्यांच्याकडे विशेष जबाबदारी आणि विशेष शक्ती आहे ज्याने ते कार्य करतात. अशा पद्धतीने देवतांचं एक स्थान आहे. अशा देवतांची सेवा केली, ती सेवा कृष्ण विसरले नाही. आता शुद्ध सेवा करण्याची आणि शुद्ध भक्तांची सेवा करण्याची संधी मिळाली. शुद्ध भक्तांची सेवा केल्याने व्यक्तीचा उद्धार होतो. साक्षात भगवंतसुद्धा येतात दर्शन देण्यासाठी. पण शुद्ध भक्तांची सेवा जर डायरेक्ट शोधायला गेलो, कोण आहे शुद्ध, कोण आहे शुद्ध, मला तुमची सेवा करायची आहे, जी पण संधी अवेलेबल आहे तिथे जर आपण ती सेवा केली आणि सेवा करण्याची वृत्ती जेव्हा भगवंत बघतील, सेवा करण्याप्रती जेव्हा प्रेम भगवंत बघतील, तेव्हा भगवंत खुश होतील आणि शुद्ध भक्तांची संगती आणि त्यांची सेवा पण प्रदान करतील. म्हणून सेवा जिथे भेटेल, जशी भेटेल, करायला आपण तयार असायला पाहिजे. कुठल्या स्तरावर? भय, भय, इच्छा, कर्तव्य की प्रेम? कुठल्या स्तरावरची सेवा, कुठल्या स्तरावर राहून सेवा केली पाहिजे? प्रेम. मग त्या प्रेमामध्ये भांडणं होत नाही. मीच का करतो, मीच का करते, ती का करत नाही, तो का करत नाही, हेवे दावे नसतात. मला करायला चान्स मिळालं, माझं सौभाग्य आहे, असा तो व्यक्ती स्वीकार करतो. आणि जेव्हा भगवंत असा त्याचा भाव बघतात, तेव्हा त्याला शक्ती पण प्रदान करतात आणि संधी पण प्रदान करतात शुद्ध वैष्णवांची सेवा करण्यासाठी. तर अशा पद्धतीने भक्त पुंडलिक यांच्या जीवनातून असे अनेक आपल्याला धडे शिकायला मिळतात. आणि खूप मोठी स्टोरी आहे तिकडे. दिंडीर वनाची एक वेगळी स्टोरी आहे. दिंडीर नावाचा एक असुर होता, त्याची वेगळी स्टोरी आहे. भगवंत तिथे येण्याचं कारण एक आहे, पण त्याच्या मागची पण कथा आहे की त्या का रुसल्या रुक्मिणी देवी वगैरे वगैरे वगैरे. पण भगवान कृष्ण आता पांडुरंग आता पंढरपूरला आले, तेवढं मात्र ठीक. चंद्रभागा, भीमा नदी वाहत वाहत आली भगवान पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. भीमा नदी ही भगवान शिवजी, जे भीमाशंकर आहेत, भीमा भगवान त्यांचं शिवजींचं नाव आहे, त्यांच्या अंगाला घाम सुटला खूप. त्यांनी जेव्हा त्रिपुरासूर नावाच्या असुराचा वध केला, भयंकर असुर होता, फार भयंकर युद्ध चालत आहे, काही वर्ष युद्ध चालत आहे, आणि भगवान शिवजींनी त्याचा वध केला.
त्यावेळेस त्यांच्या अंगाला फार घाम फुटला आणि त्या घामाने ज्या धारा निघाल्या त्याची नदी बनली. किती घाम असेल, पण ते भगवान शिवजींचं घाम होतं, ते आपल्यासारखं घाम नव्हतं. त्याची नदी बनली तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. आणि ती नदी जी वेगाने वास सुटली तिकडनं, असा जोराने आवाज करत निघाली ती. पण जेव्हा तिला इच्छा होली की इकडनं मी वाहते तर भगवान पंढरपूर पांडुरंगाचं दर्शन घेईन, पण मग तिथे तिला त्या नदीला तिथे इन्स्ट्रक्शन मिळाले. भगवान शिवजींना त्यांनी सांगितलं की हे काय तुझी नदी इकडे वाहते बाबा, आम्हाला डिस्टर्ब करणार आहे, इकडे आमच्या भक्तांना डिस्टर्ब करेल, फार आवाज करते ती, इकडे यायचं असेल तर चुपचाप ये. म्हणून त्या क्षेत्रामध्ये भीमा नदी जोराने वाहत नाही, आवाज जास्त करत नाही. आणि तिने म्हटलं तरी पण ती पांडुरंगाचा करून ती म्हणे मध्ये यायचं नाही आहे, तू जाताना तिकडनं असा बाहेरून जा. आणि म्हणून तिला प्रदक्षिणा करायची होती, पण ती अर्धी प्रदक्षिणा करून निघून गेली. चंद्रासारखी पंढरपूरला चंद्रासारखी करून अर्धी प्रदक्षिणा करून पुढे निघून गेली. म्हणून अर्धा चंद्र झाला म्हणून तिचं नाव पडलं चंद्रभागा. ती चंद्र नदी. अशा पद्धतीने पंढरपूर एक क्षेत्र आहे जिथे आज लाखो लोक आहेत, लाखो दर्शनासाठी येतात. तिथे खूप गर्दी असते. एवढे सगळे भाविक भक्तांना ते आकर्षित करतात. भगवान पंढरीनाथ, भगवान वैकुंठनाथ, भगवान कृष्ण, भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल. तुमच्यापैकी किती जण गेल्यात पंढरपूरला? हात वर करा. पंढरपूरला किती जण गेलेत? सगळे गेलेत. मागच्या वेळेस आपली यात्रा होती, कोण कोण आला होता? तू म्हणताय भगवान कृष्ण हे भक्तांसाठी व्याकुळ असतात आणि भक्त भगवंतांसाठी व्याकुळ असतात आणि प्रेमाने त्यांना आळवीत असतात. एक सुंदर भजन आहे, ज्या भजनामध्ये संत जनाबाई भगवान पांडुरंगांना म्हणते, भगवंता काय ब्रेकफास्ट घेणार तुम्ही? आणि आमच्याकडे काय असं खूप जास्त काही नाही आहे, आणि म्हणून आमच्याकडे एक साधे तुम्हाला माहिती आहे नाचणी काय असतं? नाचणी एक कडधान्य आहे. काय ते? भरड धान्य आहे. अच्छा, कडधान्य आहे, मिलेट आहे. ओके. आणि तुम्हाला जोंधळा माहिती आहे काय? जोंधळा माहिती आहे? हां, मग ते जोंधळा पण एक प्रकारचा कडधान्य आहे. इथे एक भजन आहे ज्याच्यामध्ये ती भगवंतांना विचारते की भगवंत जनाईच्या घरी काय खायला येतात बघा. हे आम्ही लहानपणी ऐकायचो आणि गायचो. मला ती ट्यून लक्षात आहे अजून, पण ती ट्यून तुम्हाला एक वेगळी वाटेल. बघू तुमच्या लक्षात येते का? नाही आले तर उत्तम, पण गाण्याचा प्रयत्न करा माझ्या मागे. याच्यामध्ये बऱ्याच चुका आहेत. मी गाईन त्या पद्धतीने तुम्ही गा. जिथे जिथे चूक आहे तिथे तुम्हाला लगेच कळेल. गायचा? ओके. मतदान करता? जोंधळ्याच्या भाकरीला सवलय न्यारी, पंढरीचा राणा येतो, पंढरीचा राणा येतो, जनाईच्या घरी विठ्ठला.
जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. इथे वारकरी भजन जेव्हा गातो ना, ते आपण इस्कॉनमध्ये कसं 1 बाय 1 फॉलो करतात ना, याच्यात थोडंसं वेगळं आहे की पंढरीचा राणा येतो हे 2 वेळा घेतला आपण, जनाईच्या घरी हे 1 वेळा घेतला, आणि जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी इथे पुढे ध्रुव लिहिलं बघा. ध्रुव जसं ध्रुव म्हणजे ध्रुपद येते. ॲक्च्युली ध्रुपद नाही म्हणत, त्याला ध्रुवपद म्हणतात. ध्रुवपद. ध्रुव कशामुळे म्हणतात माहिती आहे? कारण ध्रुवलोक आहे माहिती तुम्हाला. ध्रुवलोक, ध्रुवबाळ, ध्रुवलोक, ध्रुवलोक, ध्रुवाला हे असं एक स्थान दिले भगवंताने, ज्या ध्रुवलोकाला पूर्ण सगळे जेवढे पण ग्रह तारे आहेत ते त्या ध्रुवलोकाला प्रदक्षिणा करतात. ध्रुव तारा आहे, ध्रुव ग्रह ज्याला तारा आपण जे काय म्हणतो ते एक स्थानी आहे, आणि त्याला पूर्ण ब्रह्मांडातले सगळे काय ग्रह तारे त्याला प्रदक्षिणा करतात. म्हणून हे वाक्य, ह्या वाक्याला सगळे वाक्य प्रदक्षिणा करतील. रिपिटेशन पुन्हा तिथे येईल. ते जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, आणि बाकीच्या लाईन आहेत त्या 2-2 वेळा. तर तुम्ही फक्त एक्झॅक्टली मी कसं बोलतोय कसं करतोय त्यानुसार तुम्ही बरोबर. ठीक आहे. पंढरीचा राणा येतो, पंढरीचा राणा येतो, जनाईच्या घरी विठ्ठला, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. पंढरीचा राणा येतो, पंढरीचा राणा येतो, जनाईच्या घरी विठ्ठला, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय. भक्तावरी भाळला पंढरीचा राणा, भक्तावरी भाळला, भक्तावरी भाळला पंढरीचा राणा, भक्तावरी भाळला, शिवारात पिकवितो मोतियाचा दाना, शिवारात पिकवितो मोतियाचा दाना, मोतियाचा दाना भरला, मोतियाचा दाना भरला, कंस कंसावरी विठ्ठला, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. मोतियाचा दाना भरला, मोतियाचा दाना भरला, कंस कंसावरी विठ्ठला, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. जनाईच्या जात्यावरती गाऊनिया गाणी, जनाईच्या जात्यावरती गाऊनिया गाणी,
पांडुरंग गेला बाई वेचवय शेणी. पांडुरंग गेला बाई वेचवय शेणी. जनी म्हणे देवाता, जनी म्हणे देवाता, काय वाढुन्यारी विठ्ठला. जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. जनी म्हणे देवाता, जनी म्हणे देवाता, काय वाढुन्यारी विठ्ठला. जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. पंढरीचा राणा येतो, पंढरीचा राणा येतो, जनाईच्या घरी विठ्ठला. जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी, जोंधळ्याच्या भाकरीला चवलय न्यारी. श्री विठ्ठल भगवान की जय. है ना. असे मी काल बरेच भजन गायले. एक हे भजन गाऊ आपण, त्याच्यामध्ये भगवान पांडुरंगाचा वर्णन आहे. याच्यामध्ये पण व्यवस्थित ऐका आणि त्या पद्धतीने कोरसमध्ये का. सुंदर ते ध्याना उभे विटेवरी, सुंदर ते ध्याना सुंदर ते ध्याना उभे विटेवरी, सुंदर ते उभे विटेवरी. करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया. जिथे मी पुढे कंटिन्यू करतो ना तिथे तुम्ही थोडं थांबा. करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया. तुळशी हारा गळा, कासे पितांबर, तुळशी हारा गळा, कासे पितांबर. करकटावरी ठेवनिया, करकटावरी ठेवनिया. तुळशी हारा गळा, कासे पितांबर, तुळशी हारा गळा, कासे पितांबर.
आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रावणी, मकर भगवंतांचे मकर कुंडले तळपती श्रावणी, मकर बोलो तळपती श्रावणी, कंठी कौस्तुभमानी विराजिता, कंठी कौस्तुभमानी विराजिता, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, कंठी कौस्तुभमानी विराजित बोलो, कंठी कौस्तुभमानी विराजिता, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, बोलो बोलो तुळसी हारा गळा, तुका मने माझेची सर्व सुख, तुका मने माझेची सर्व सुख, तुका मने माझेची सर्व सुख, पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हारा कासे पीतांबर, तुळसी हारा गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान,
घ्यायची ध्याना तुळशी हरा गळा कसे पितांबर तुळशी हरा गळा कसे पितांबर तुळशी हरा गळा कसे पितांबर तुळशी हरा कसे पितांबर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एका तालात बोला जरा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी काय गाताय की काय करताय तुम्ही ताल सुरमध्ये काय आहे का नाही सगळ्या स्वरांचे हातपाय तोडून टाकले हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे जय रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल जय रुक्मिणी विठ्ठल जय राधा मुरलीधर राधा मुरलीधर राधा मुरलीधर राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय महाप्रसाद गोविंद।